हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अर्धवट ओलसर रात्र. रत्नागिरीच्या डोंगरावर पावसाची रात्र. गावातला देखणा आरव आणि कॉलेजमधली नाजूक सायली लायब्ररीत अडकले. बाहेर पावसाचा आवाज, आत शांतता. सायलीच्या ओल्या केसांवरून थेंब गळले. आरवचा हात तिच्या मानेवर सरकला. तिचा श्वास उष्ण झाला. तुझ्याकडून नजर हटत नाही. आरव कुजबुजला. सायलीचे ओठ त्याच्या ओठांवर आले. पावसाचा आवाज त्याच्या श्वासांमध्ये हरवला. पण त्या रात्रीचं गुपित सकाळी उघडलं. सायलीचं रहस्य. आरव, मी एकटी नाही. अनया माझी बहीण आहे आणि तीही तुला प्रेम करते. आरव निशब्द. त्या रात्री उष्णता, प्रेम आणि वासना तिघांमध्ये मिसळली. पण सकाळ झाली तेव्हा फक्त 2 सावल्या उरल्या. सायली गेली होती. चिठ्ठीवर फक्त एक ओळ. काही रात्री अर्धवटच राहायला हव्यात. पूर्ण झाल्या तर प्रेम संपतं. कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणावर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. धन्यवाद.